नमस्कार, माझ्या अंतरंगमध्ये मी प्रमिला आपणा सर्वांचे मनपूर्वक स्वागत करते। तर ज्वारी निवडता काही विषय देखील निवडत मला सुचले म्हणण्यापेक्षा मी ते माझ्या समोर आले आणि लगेच मांडण्याचा मी विचार केला। आणि हे विषय जितके सोपे वाटतात, बघायला जेवढे सोपे असतात तितके ते सोपे नसतात, ते फारच गंभीर असतात। तर चला तर मग आपण या विषयाकडे वळायचं आणि पाखडून काही खडे निघाले तर बघायचं, नाही निघाले तर आपोआप निघतीलच, परंतु काही त्याला कालखंड लागेल, काही कालावधी लागेल। तर असो, तुमचा फार वेळ घेत नाही, पुढे आपण कुठला विषय मांडायचा आहे आणि काय चर्चा करायची आणि कशी घाण काढायची आणि कशी खाकड काढायची याविषयी बोलणार आहोत। चला तर मग आपण आता मुख्य विषय। तर आज मला या विषयावर बोलायचं आहे की मागं पण मी 2-4 व्हिडिओ अशा प्रकारचे बनवले होते की शाळेतली मुलं किंवा लहान मुलं मोबाईलवरती व्हिडिओ बघत असतात आणि त्यांना त्या व्हिडिओमधून चुकीचा मेसेज मिळत असतो। तर अशा प्रकारचे मी 2-3 व्हिडिओ तरी बनवले असतील, त्याच्यात माझं कळकळ व्यक्त केली होती। तर आता विषय मी सांगते तुम्हाला। एक मी मोबाईलवरती शॉर्ट बघत होते, त्याच्यात असं त्याचं टायटलच असं होतं की लफडेबाज शाळकरी मुले। तर मला हा विषय म्हणजे मी मांडता मला मी थोडक्यात मांडत होते, कोणाचं नाव वगैरे घेत नव्हते, कारण माझा काही रोस्टिंगचा वगैरे चॅनेल नाही, माझा आपला चॅनेल सिंपल। आणि आम्ही 2-2.5 वर्ष झालं आता चॅनेलवरती काम करतो, परंतु आम्हाला काही फारसे व्ह्यूज येत नाही। त्याचं पण आम्हाला काही दुःख नाही, कारण आपण चांगलं काम करतोय, चांगल्या गोष्टी लोकांच्या समोर मांडतोय, त्याचा आपल्याला काय वाईट वाटून घेण्याचा काही संबंधच येत नाही। कारण आपल्या कमेंट बॉक्समध्ये जाऊन कुणी वाईट कमेंट करण्या इतपत आपले व्हिडिओ समाज विघातक नसतात। आता मूळ मुद्द्यावर मी येते। मला पहिला प्रश्न पडतो की हे जे इन्स्टावर फेसबुकवर धिंगाणा घालणाऱ्या पोरी यांचे आई वडील यांचे व्हिडिओ बघतात की नाही। नंबर 2ची गोष्ट की यांनी जे कपडे घातलेले असतात ते कपडे भले त्यांचे आई वडील बघत नसतील व्हिडिओ, असं समजून चालू, किंवा भाऊ बघत नसेल, परंतु कोणतर चुलत भाऊ बघत असतील, मावस भाऊ बघत असतील, किंवा त्यांना शिकवणारे शिक्षक बघत असतील, कोणीही बघत असतील। आता तुम्ही म्हणाल की ते बघत असतील का नाही हे तुम्ही कसं ठरवणार? आता मी ठरवणारी मी कोण आहे? त्यांच्याच व्हिडिओच्या खाली मिलियनमध्ये व्ह्यूज असतात आणि त्यांच्यावरती छान छान कमेंट करणारी पण लोक असतात। एखाद्याने जर वाईट कमेंट केली तर लगेच दुसरा तिथं येतो आणि तिथं लगेच रिप्लाय करतो। तो असं म्हणतो की तुम्हाला काय करायचं, त्याच्या आनंद मिळवण्याच्या गोष्टी आहेत। तर आनंद कशात पण मिळत असतो, मग तो घाणेरड्या गोष्टीत पण एखाद्याला मिळत असेल तर त्यानं तो जरूर मिळवा, आणि त्यामुळे समाजात जर त्याची प्रतिष्ठा वाढत असेल तर ती प्रतिष्ठा देखील वाढवून घ्यावी। आता एक शिक्षिका या नात्यानं मला ही गोष्ट इतकी खटकली, त्यामुळे मी लगेचच व्हिडिओ करायला घेतला। खरं तर मी बराचसा प्लॅन करून एक चांगला व्हिडिओ टाकायचा असं मी ठरवलेलं। मग 2 दिवस मी गप्पच बसले होते, ते माझं एडिटिंगचं वगैरे माझं चाललेलं आता कसं करायचा व्हिडिओ आणि थोडासा आपल्या व्ह्यूजसाठी, अर्थातच चांगल्या अर्थाने। आता मला हा प्रश्न पडला की हे जे विद्यार्थी आहे ते विद्यार्थी, शिक्षक या नात्याने मी बोलते, डायरेक्ट जर कोणी माझा व्हिडिओ नवीन बघत असेल तर त्याच्या लक्षात येणार नाही, तर आता शिक्षिका या नात्याने मी बोलते। तर ती मुलं बघतात, ती मुलं व्यवस्थित वागत नाहीत, ती मुलं त्यांचा अभ्यासात लक्ष लागत नाही ना त्या मुलांना आपल्या भावी जीवनाविषयी काही माहिती नसतं। आता ही मुलांचा जो तो व्हिडिओ मी बघितला तो किशोरवयीन मुलं आहेत, म्हणजे 14 ते 18 वयोगटातली किंवा 19 वयोगटातली अशी ती मुलं आहेत। आणि ही जर मुलं बाद झाली तर ही पिढी, तर त्यांच्या आई वडिलांनी काय करायचं, किंवा समाजात ही मुलं वावरतात तेव्हा समाजाला सुद्धा ती घातक ठरू शकतात। याचा विचार हे जे घाणेरडे रील्स ज्या मुली आणि जी मुलं बनवतात ना, खरोखर त्यांनी हे काम थांबवायला पाहिजे। त्यांना वाटत असेल की मिलियनमध्ये आम्हाला व्ह्यूज येतात, आम्ही किती मोठे प्रसिद्ध आहोत। मला वाटते तुम्ही वर्गात बसून मागं नुसतं सर काय पुढे शिकवतात तर मागं सरांचे टिंगल करत असाल, किंवा वर्गात बसून तुम्ही मुलं असतील तर मुलींकडे बघत बसत असतील, मुली असतील तर मुलांकडे बघत बसण्याचं काम करत असतील। मला एक घटना आठवते की 15 वर्षापूर्वी मी जेव्हा शाळेच्या सांस्कृतिक कार्यक्रमासाठी मुलींना घेत होते तेव्हा मुली म्हणायच्या टीचर घरात विचारा। 15 वर्षापूर्वीची गोष्ट, फार लांबची नाही। घरात विचारा टीचर, तरच आम्ही कार्यक्रमात भाग घेणार, म्हणजे असं वातावरण होतं। आणि काही वर्षानंतर, थोड्याच वर्षानंतर जेव्हा युट्यूब येतं तेव्हा युट्यूबनं काय असं सांगितलं नाही तुम्ही घाणेरड्या गोष्टी सगळीकडे स्प्रेड करा, आणि जी मुलं आता नुकतीच वयात आलेली असतील किंवा किशोरवयीन मुलं असतील त्यांना बाद करून टाका म्हणून। तर थोड्या लाजा धरायला शिका, तुम्हाला पैसे मिळतात म्हणून तुम्ही काही पण करू नका। तुमचा प्रत्येक पैसा जर अशी जर मुलं बाद झाली तर प्रत्येक पैसा तुमच्या अंगावर उठल्याशिवाय राहणार नाही।
असं माझं कळकळीचं एक आव्हान आहे. हा प्लॅटफॉर्म मोठा आहे म्हणून मी सांगते. आतापर्यंत आम्ही थोडंफार समजून घेऊन किंवा काय करून मी बोलत होते आणि आज आम्ही चांगले व्हिडिओ मी तरी म्हणतच होते की ऑर्गॅनिक व्हिडिओ बघते कोण, विचारते कोण. ठीक आहे, काही चांगले कंटेंट बघणारे पण लोक आहेत, परंतु या मुली असे जे कामं करतात, या घाणेरडे रील्स बनवतात आणि मुलांना उत्तेजक असणाऱ्या गोष्टी दाखवत असतात या लहान मुलांना, किशोरवयीन मुलांना, तेव्हा ते घाणेरड्या गोष्टी करतात तेव्हा प्रत्येकजण हाच प्रश्न विचारतो की अरे हे कोणाचे मुलं आहेत, कोण आहे त्यांचे आई वडील, हाच प्रत्येकजण प्रश्न विचारत असतो. किंवा कुठल्या रे शिक्षकानं तुला शिकवले असं, असे सुद्धा प्रश्न निर्माण होत असतात. तेव्हा या मुलींनी थोडी अक्कल धरली पाहिजे. तुम्हाला पैसे मिळतात ना, तुमचं खरोखर चांगलं होणार नाही. वेडी झालीत मुलं, वेडी घटना घडलेल्या आहेत. शिक्षकांची मुलं सुद्धा सायकिक झालेली आहेत हे व्हिडिओ बघून. आणि आज जर तो व्हिडिओ मी बघितला तेव्हा खरोखर माझ्या तळपायाची आग मस्तकात गेली. आमच्या वेळी म्हणजे आई मुलगीनं काजळ जरी घातलं तर आई म्हणायची काय ग काजळ घालून आलीस काय, त्या दाराजवळ काय पडले बघितलंस का, असं तोंडात बसल. खेडेगावात अजून सुद्धा या गोष्टी लोक मुलींच्या बाबतीत स्ट्रिक्टली पाळतात. आणि मग या असं धिंगाणा आणि अर्धवट कपडे घालून वाचल तसे डायलॉग बाजी करून मग मुलं बोलतात हो, त्यांना आयुष्याची काय माहिती नसते. तेव्हा हे फार मोठं तुम्ही पाप करत आहात. ही जर गोष्ट तुम्ही नाही थांबवली तर तुम्ही सुद्धा नरकात जाणार. कुणी बघितलं असेल नरक मी पण नाही बघितलेला, कुणी बघितलं असेल नसेल, परंतु आयुष्य जेव्हा वाईट घडतं, आयुष्याचं जेव्हा अक्षरशः जो काय म्हणतो तो आपण फालुदा होऊन जातो आणि नको तेच सगळं घडत असतं, तेव्हा या लोकांचे डोळे उघडतात आणि त्यांच्या लक्षात येते की आपलं आयुष्य आपल्या हाताने आपण बर्बाद केलं आणि दुसऱ्या कितीतरी लोकांचा आपण बर्बाद करतो. तुम्हाला जो पैसा मिळतो ना आणि तुम्हाला ज्यात प्रसिद्धी आहे ना, त्याची तुम्हाला लई घमंड असेल ना, तर त्यामागं तुम्ही गोरगरिबांची जी मुलं ह्या रील्समुळं खराब झालीत किंवा या क्लिंजमुळं किंवा या व्हिडिओजमुळं त्यांची तळतळाट लागणार आहे, हे लक्षात ठेवा. मला इतकं पोट तिडकीनं बोलण्याची काही गरज नव्हती, परंतु मी एक शिक्षक आहे आणि माझ्यातला तो शिक्षकी पेशा हा मला या सगळ्या गोष्टी बघताना थांबवू शकत नाही. म्हणून ज्याचे त्याचे तुम्हाला संविधानानं स्वातंत्र्य दिले, कायद्यानं स्वातंत्र्य दिले अभिव्यक्तीचं, त्याचा जर तुम्ही गैरवापर करत असाल तर हे कुठं तर थांबायला पाहिजे. आणि जर त्या अशा व्हिडिओ खाली जाऊन लोक कमेंट्स करत असतील आणि तुम्हाला काय करायचं त्यांचं ते बघू देत, त्यांचं लाईफ आहे ते एन्जॉय करू देत असे म्हणत असतील तर ते खरोखर मूर्ख लोक आहेत, अतिशय मूर्ख लोक आहेत. कारण त्यांना काय पडले नसतं, त्यांच्या जे नेत्रसुख त्यांना जे मिळत असेल ते भोगायसाठी ते असं करत असतील. आणि मुलं बघतात हो, मुलांना किती तर लपवून ठेवणार, मुलं बघत असतात. आणि खरोखर ह्या जे मुली आहेत ना, ह्या मुलींनी शाळेत असताना हे धंदे केलेत आणि या मुलांनी सुद्धा. यांना कधी चांगले एखादे अधिकारी होण्याचं किंवा मोठं एखादं चांगलं पद मिळवण्याचं किंवा देशाची सेवा करण्याचं स्वप्न पडलेलं नाही. त्यांना अशी जर स्वप्न पडली असती तरी असे घाणेरड्या रील्स त्यांनी केले नसते. याच देशात राहता आणि याच देशातली पिढी बर्बाद करण्यासाठी तुम्ही मदत करता. अशा लोकांच्या रील्स आणि क्रील्स तुम्ही बघूच नका. असे व्हिडिओ तुम्ही पुढं सरळ स्वाईप करून टाका. आणि मी हात जोडून विनंती करते की हे जे पुढे येणारी पिढी आहे तिला बर्बाद करण्यापासून आम्ही सगळेजण वाचवू शकतो. त्यासाठी आपण एकच करायचं की अशा प्रकारचे रील्स आपणच बघायचे नाहीत. त्यांचे जेव्हा व्ह्यूज डाऊन जातील तेव्हा त्यांचे डोळे उघडतील. आपण आपल्या समाजाचं एक विचित्र चित्र लोकांच्या समोर उभा करतोय की आपल्या इथं पण हे सगळं चालतं आणि आपण देखील हे सगळं बघू शकतो. तर मी कृपया करून विनंती करते की विद्यार्थ्यांना आणि येणाऱ्या पिढीला जर बर्बाद करण्यासाठी जर कुणी चंग बांधला असेल काही पैशांसाठी, त्यांना जर लाखोत पैसे मिळत असतील तर ते काहीही करायला तयार असतील तर हे भविष्यात होणाऱ्या अत्यंत विध्वंसक गोष्टीचं द्योतक आहे. मला जे मनात आलं, जे उच्चंबळून आलं ते मी इथं मांडलं. आणि मी आता माझा व्हिडिओ आज 2 दिवस मी करणारच नव्हते, परंतु आयताच विषय मिळाला आणि या विषयावर मी अगोदर देखील बोलले, परंतु इतकं आज मला हे नाही सहन झालं म्हणून मी थेट बोलले. जे मनात आलं ते बोलले. कुणाला आवडो अगर ना आवडो, कुणाला माझ्या व्हिडिओला बघायचं असेल तर बघा, लाईक करायचं तर करा, नसेल करायचं तर डिसलाईक पण करू शकता. परंतु जे पटलं, जे खुपलं ते मी बोलण्याचा प्रयत्न या ठिकाणी केलेला आहे. आणि थोडीशी भाषा सौम्य वापरून बघितली तरी देखील लोक तेच करतात आणि त्याच लोकांना प्रसिद्धी देतात.
मी असं म्हणणार नाही की मी चॅनेलवरती यूट्यूबवर काम करते मला प्रसिद्धी द्या, असं काहीही नाही. मी तर कुणाचं नाव घेतलेलं नाही, कारण सासू बोले सुने लागे, ज्याचं त्यानं समजून घ्यायचं आहे. आपण सवंग प्रसिद्धीच्या मागं लागून जर इतरांची घरं बर्बाद करत असेल तर तो पैसा तुम्हाला नरकात घेऊन जाईल. तो पैसा तुम्हाला बर्बाद केल्याशिवाय राहणार नाही. तो पैसा तुमच्या अंगावर उठल्याशिवाय राहणार नाही. कारण कष्टाचा जरी पैसा असला तरी देखील परमेश्वर आपली परीक्षा बघत असतो. आणि तुम्ही तर हे असले घाणेरडे चाळे आणि घाणेरडे धंदे करून पैसे मिळवत असतात. तर ती एक न्यूज चॅनेलवरचं तो शॉर्ट होता आणि त्याला शीर्षक कसं बघा, लफडेबाज शाळकरी मुलं. आता काय करणार, त्यांचा पण नाईलाज झाला असेल. तर हे थांबवण्यासाठी आपण प्रयत्न करूया. यांच्या चॅनेलवर जायचंच नाही, दिसले तर त्यांना ढकलून मोकळं व्हायचं. आणि लाईक शेअर आणि कमेंट करण्याच्या भानगडीत पडू नका. जेव्हा यांचे व्ह्यूज डाऊन जातील तेव्हा हे पण डाऊन जातील. जेव्हा मातीत पडतील तेव्हा त्यांना समजेल की आपण आकाशात आहोत, असं एक भासमाय जग निर्माण करून आपण जगत होतो. त्यांना खाली पडा, जमिनीवर येऊ द्या, त्यांचं पाक लँडिंग होऊ द्या. तेव्हा कुठं जाऊन माझ्यासारख्या एक विद्यार्थ्यांविषयी तळमळ वाटणाऱ्या शिक्षिकेला समाधान वाटेल. वेळ दिलात त्याबद्दल धन्यवाद, आभारी.